नमस्कार. मी अर्चना कुलकर्णी. प्रसिद्ध आणि लोकप्रिय चित्रपट अभिनेते कैलासवासी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रेणुका आर्ट्सने आयोजित केलेल्या कार्यक्रमांतर्गत मी आपल्याशी बोलत आहे. धर्मेंद्र हे अतिशय संवेदनशील अभिनेते होते. त्यांनी अनुपमा या चित्रपटामध्ये अतिशय संवेदनशील असलेली भूमिका जितक्या ताकदीने केली तितक्याच ताकदीने शोलेमधले रांगडिया वीरूची देखील भूमिका तितक्याच सक्षमतेने केलेली आहे. आपल्याला माहितीच आहे त्यांच्यावर अनेक प्रकारची गीते चित्रित झालेली आहे आणि त्याच्यातली खूप लोकप्रियही आहेत. याच्यातल्या एका चित्रपट गीताविषयी मी आपल्याशी बोलणार आहे. ते म्हणजे अरे रफ्ता रफ्ता देखो आँख मेरी लड़ी है, आँख जिसे लड़ी है वो पास मेरे खड़ी है. हे एक हलकं फुलकं विनोदी प्रेमगीत आहे. कहानी किस्मत की या 1973 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील हे गीत आहे. किशोर कुमार यांनी खूप जास्त स्फूर्तीने, उत्साहाने, आनंदाने हे गाणं म्हटलेलं आहे. 4 मिनिट 15 सेकंद असे लांबी असलेल्या ह्या गाण्यामध्ये धर्मेंद्र यांनी सुद्धा खूप रांगडा अभिनय अतिशय सुंदर केलेला आहे. आणि त्यावेळेस नवोदित असलेली रेखा अभिनेत्री यांनी देखील त्यांना खूप उत्तम साथ दिलेली आहे. धर्मेंद्र यांच्या रांगड्या व्यक्तिमत्वाला शोभेल असेच हे गाणे आहे. या संपूर्ण गाण्यामध्ये रेखा यांच्या तोंडी फक्त नेहमी एकच वाक्य येतं, मैंने ऐसा तो नहीं कहा था. पण या एका वाक्यात त्यांनी वेगळे भावना, लाडीकपणा, राग, अनुराग इतका छान व्यक्त केलेला आहे. म्हणजे गायिका उषा तिमोथी यांनीही त्या ओळीमध्ये भाव उत्तम व्यक्त केलेला आहे. तसं रेखा यांनी देखील उत्तम केलेलं आहे. या गीताचे गीतकार आहेत राजेंद्र कृष्ण. आणि माझ्या आठवणीप्रमाणे राजेंद्र कृष्ण यांनी बरीच दुःखी गाणी आणि जरा जड गाणी लिहिलेली आहे. पण हे गाणं लिहून त्यांनी असं सिद्ध केलं आहे की विनोदी आणि हलकं फुलकं गीतही आपण तितक्याच चांगल्या ताकदीने लिहू शकतो हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. खरं तर हा चित्रपट जो आहे कहानी किस्मत की हा खूप गंभीर असा प्रकृतीचा चित्रपट आहे. आणि मला वाटतं त्यांच्या दिग्दर्शकांनी, निर्मात्यांनी हे हलकं फुलकं मजेशीर रांगडं गाणं मुद्दाम टाकलं असेल की जेणेकरून प्रेक्षकांच्या मनावरचा ताण जरा कमी होईल. सारखं त्यांना ताणात आणि दुःखामध्ये बघावं लागणार नाही. कारण गाण्याच्या सुरुवातीला देखील नायक आणि नायिकांचा जो प्रसंग आहे की ज्याच्यात नायक म्हणतो आहे की तू खूप श्रीमंत आहे आणि मी खूप गरीब आहे, समाजाला, तुझ्या घरच्या लोकांना आपलं प्रेम मान्य होणार नाही, तेव्हा आपण इथेच थांबूया, अशा प्रकारचं निगेटिव्ह आणि जरा रडगाणं तो गात असतो. आणि नायिका खूप त्याला प्रखर विरोध करते की तू पुरुष असून असा नामर्दसारखा का बोलतोस, तू प्रेम आहे तर व्यक्त कर ना, 10 लोकांमध्ये माझ्यावर प्रेम आहे, मी तर मुलगी असून सुद्धा करू शकते, तर तू का नाही करू शकत. आणि ह्याला चोख उत्तर देण्यासाठी त्यांनी हे गाणं म्हटलेलं आहे. म्हणजे चित्रपटात दाखवलेलं आहे. चित्रपटाची सुरुवातच लोकांसमोर व्यक्त करायची म्हणून जिथे जास्तीत जास्त गर्दी आहे अशा मुंबईच्या ठिकाणी नायक नायिका दोघं जातात आणि सगळ्या लोकांसमोर अरे सुन्नो सुन्नो असं म्हणून वेगवेगळ्या लोकांना बोलवून माझं हिच्यावर प्रेम आहे हे त्या गाण्यातून नायक व्यक्त करत आहोत. पण त्या ठिकाणी पिक्चरायझेशन सुरू असताना, शूटिंग सुरू असताना लोकांनी इतकी गर्दी केली की शेवटी नायक आणि नायिकाला एका मधल्या त्या ह्याच्यात डब्यात बसवून ती क्रेन वर उचलून त्याच्यावर ते शूटिंग केलं की जेणेकरून ते लोकांच्या मध्येही राहिले आणि लोकांपासून लांबही राहिले. या गाण्यामध्ये वेगवेगळे लोकेशन्स घेतलेले आहेत.
आणि वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या लोकेशन्समध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने नायक आपलं प्रेम सगळ्या लोकांच्या समोर प्रदर्शित करत आहे. तर अतिशय सुंदर गाणं आहे, खूप उत्साहपूर्वक आनंदी विनोदी आहे आणि बघायला खूप मजा येते. गाणं ऐकायलाही खूप छान आहे. त्यामुळे मी ह्या गाण्याची आज आपल्याला माहिती सांगण्यासाठी निवड केलेली आहे. शेवटी एवढंच इच्छा आहे की हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास जर लिहिला गेला तर त्यामध्ये धर्मेंद्र यांचे नाव अतिशय देखणा, लोकप्रिय आणि संवेदनशील अभिनेता म्हणून नाव कायम लिहिलं जाईल, पोखरलं जाईल एवढी खात्री आहे. नमस्कार.